नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी। अखंड हिंदुस्थानचे कवच कुंभार हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण सांगत आहे। त्या ठिकाणी बरेचसे आपले या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी आलेले आहे। आपण जे स्थानिक आहोत त्यांना कृपया विनंती की आपण स्थानिक कार्यकर्त्यांना विनंती, या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गायके यांची इथे उपस्थिती आहे, काँग्रेसचे विनयजी गायके पाटील यांची इथे उपस्थिती आहे, तसेच शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुभाष पाटील साबळे यांची इथे उपस्थिती आहे, बोरवडीचे राम विभाग प्रमुख राम सलामबाग यांची इथं उपस्थिती आहे। त्यानंतर भगतनगरचे सहप्रमुख विशालजी खंडागळे, मी आपल्याला विनंती करतो खूपच दादाचा सत्कार घ्या, पुढे पण कार्यक्रम आहे। मी प्रत्येक भयांना विनंती करतो की आपण संभाजीनगरची बुलंदी महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते ज्यांनी विरोधकांना करून सोडले त्यांची जागा, त्यांचा सत्कार प्रत्येक भैया गायकवाड आपल्याला विनंती करतो आपण दादाचा सत्कार करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अखंड हिंदुस्थानची कवचकुंड हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा। अरे उद्धव साहब तुम आगे बढ़ो। छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राजेश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्या ज्या महापुरुषांनी खऱ्या अर्थानं या देशाला अखंडित ठेवण्यासाठी काम केलं, त्या सर्व थोर विभूतींना अभिवादन करतो। आणि आज देशाचं सार्वभौमत्व व राष्ट्र एकत्रित करण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशाला एक दिशा दिली, ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, राहुल गांधी, माननीय नामदार शरदचंद्र पवार, त्यानंतर श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या संभाजीनगर जिल्ह्याची ही जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहोत। ते आपले आदरणीय विरोधी पक्षनेते अंबादास दादा दानवे या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार विद्याताई रमेश गायकवाड, त्याचप्रमाणे आमच्या भगिनी लताबाई कानडे, आमचे साहेबराव दाभाडे, आमिरभाई, जुबेरभाई आणि प्रवीण, लखन, दीपक कानडे, आपले सर्व सागर कानडे, त्याचप्रमाणे आमचे सर्व विनायक झळके पाटील, आणि या मतदारसंघामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण आहे। आपले दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहेत आणि तिन्ही उमेदवार आपले जिंकणार आहेत।
तुम्हाला माहित आहे 25 वर्षापूर्वी 25 वर्षापासून या पंढरपूर गावचा जो विकास रखडला होता तो या ठिकाणी करण्याचं काम मी जिल्हा परिषद सदस्य या नात्याने या ठिकाणी करण्याचा खूप प्रयत्न केला. तुम्हाला माहित आहे इथले रस्ते असतील, ड्रेनेज असेल, त्याचप्रमाणे आपल्या पंढरपूरच्या महात्मा फुले नगर या वस्तीमध्ये या नदीचं पाणी शिरत असताना आपण तिथं 5 कोटीचा निधी आणला. त्याचप्रमाणे आपण आमचं विठ्ठल रुक्माई जे मंदिर संस्थान आहे ज्याच्यामुळे या गावाची ओळख आहे त्याला आपण या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा कचा दर्जा घेतला, नंतर दुफचा घेतला आणि माझ्या निधीतले बहुतांशी पैसे 1,20,00,000 उपकारातले पैसे आम्ही या मंदिरासाठी खर्च केले. त्याच्यामध्ये आपण कीर्तनाचा सभा मंडप असेल, पेवर ब्लॉक असतील, गावामध्ये आणि मंदिरामध्ये आम्ही हायमास्ट लावण्याचं काम केलं, रस्त्यावरचे सर्व दिवे लावले. त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी शाळा बांधली, 1,00,00,000 रुपये देऊ 1 कोटी रुपये देऊन या ठिकाणची आम्ही शाळा बांधली. त्याचप्रमाणे या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं मंदिर असेल, त्याचप्रमाणे बाबासाहेबाचं या ठिकाणी स्मारक उभं करण्याचं काम केलं. आपण जवळपास 50 लाख रुपयाचं ते समाज मंदिर आपण या ठिकाणी बांधलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्व देवाचे जेवढे काही तीर्थक्षेत्र आहे या परिसरातले मग ते गेवराईचं दत्त मंदिर असेल की त्या ठिकाणचं बौद्ध विहार असेल, आमच्या वळदगावकडे जाणारा जो रस्ता जो या ठिकाणचा जो पूल आहे तो पूल बांधण्याचं काम आपण केलं. त्याचं कारण असं आहे की मी तिथं उपोषण धरलं आणि एरेकर नावाचे कार्यकारी अभियंता होते, त्यांनी प्रस्ताव पाठवला. माननीय नामदार आमचे अशोकराव चव्हाण साहेब हे महाविकास आघाडीत होते. मी त्यांना विनंती केली, ते आपल्या जिल्ह्याचे असल्यामुळं त्यांनी आपल्याला 6.5 कोटी रुपये नाबार्डकडून ते कर्ज दिलं आणि तो 6.5 कोटीचा पूल आपण बांधण्याचं काम केलं. असे जवळपास मला असं वाटतं की या परिसरात 50 ते 60 कोटी रुपयाचं काम आपण या पंढरपूर गावात केलं. त्याचप्रमाणे त्या वळदगावमध्ये बौद्ध विहार बांधलं, तिथं पेवर ब्लॉक बांधले, तिथं रस्ते केले. त्याचप्रमाणे पाटोद्यामध्ये भास्कर दादा आपले भास्कर पाटील पेरे जे आदर्श सरपंच ठरले, या राज्यामध्ये सर्वात आदर्श गाव हे आपल्या मतदारसंघामध्ये आहे. त्यांनी सांगितलं तिथं सारे रस्ते करून दिले. त्याचप्रमाणे हा MIDC कडून तो मदरला बायपास आपण रस्ता केला, जो गेवराईला जातो एवढा मोठा रस्ता केला, जवळपास 5 कोटी रुपयाचा रस्ता केला. त्याचप्रमाणे आपल्या गेवराई गावामध्ये एवढे कामं केले की ड्रेनेज केले, लाईट केले, दत्ताचं मंदिर बांधलं, त्याचप्रमाणे बौद्ध विहार बांधलं, गिरणारा तांडा असेल की आलाना असेल. आणि त्याचप्रमाणे आमच्या त्या वडगाव खुर्दमध्ये आम्ही प्रचंड काम केलं. जलसंधारणाचे जवळपास आमच्या मुलांना त्या ठिकाणी 200 कोटी रुपयाचे सिमेंट बंधारे बांधले. त्याचप्रमाणे पुढे सिंधोन भिंदोनला विकास केला, परदरीमध्ये आपण सिमेंट बंधारे बांधले, रस्ते केले, ड्रेनेज केलं, बेगानाईक तांड्यावर केलं, भिंदोनला केलं. अशा पद्धतीनं प्रचंड काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आता लोक म्हणतायत आपण जुना उमेदवार असताना नवीन उमेदवार बघायची गरज नाही, त्या उमेदवाराची आपली ओळख नाही. आणि दादांच्या आशीर्वादाने ज्याला खऱ्या अर्थानं सत्ता दिली, डायरेक्टर कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक दादांनी केलं, तो माणूस त्या पक्षासोबत एकनिष्ठ न राहता निवडणुकीच्या 1 दिवस अगोदर फॉर्म भरायच्या तो डायरेक्ट शिंदे सेनेमध्ये गेला. तुम्हाला माहित आहे की त्यांना सुद्धा आम्ही 4 वेळा जिल्हा परिषद ग्रामपंचायतला आम्ही 3 वेळा निवडून आणलं. या ठिकाणचे अनेक सरपंच केले, उपसरपंच केले, पंचायत समितीला मेंबर केले. आम्ही या गावाचा आणि गेवराई गावाचा आम्ही या ठिकाणचे वळदगाव असेल, पाटोदा असेल, त्या ठिकाणचं एखादा लहान मुलगा जरी आला तर त्याचं काम आम्ही एका मिनिटामध्ये करून देण्याचं काम केलं. आणि अशा पद्धतीनं काम करत असताना हे गाव ज्यावेळेस हे गायरानावर बसलेलं गाव आहे, या गावाचं महसुली क्षेत्र डिक्लेअर झालं, परंतु गावठाण क्षेत्र घोषित झाल्यामुळे हे आपलं गाव इलिगल ठरलं, बेकायदेशीर ठरलं. त्याला माननीय कलेक्टरकडे आपण मध्यंतरी 3 महिन्यापूर्वी एक मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन आपण या ठिकाणी गावाचा गावठाणाचा विस्तार करण्याच्या संबंधी एक कमिटी नेमायला लावली.
त्यामध्ये उपाधीक्षक भूमिला अभिलेख तहसीलदार आणि BDO यांची एक कमिटी नेमली गेली आणि तिने अहवाल दिला. आपण गावाची मोजणी करून घेतलेली आहे आणि म्हणून लवकरच तुम्हाला या ठिकाणी गावठाण प्राप्त होणारच आहे, परंतु तुम्हाला PR कार्ड सुद्धा मिळणार आहे. अशा पद्धतीचं आम्ही काम केलं. या ठिकाणी 3,68,00,000 रुपयाची आम्ही पाणी पुरवठ्याची जलजीवन मिशन नावाची संस्था आणली आणि ही जलजीवन मिशन नावाची जी संस्था आहे तिच्यामार्फत आपलं हे पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे. त्याला 6 गुंठे जमीन मी आपली दिली आणि अशा पद्धतीने विकास करण्याचं काम आपण केलं. आपल्याला माहित आहे 25 वर्षापूर्वी काही नव्हतं आपल्या पंढरपुरात. इथं बाजूला माझी बहीण राहायची पाटोद्याला. आपलं हे सर्व नाते गोत्याचं गाव आहे, इकडचं सर्व लोक आपले आहेत आणि आपण विकास करण्याच्या दृष्टीनं काम केलेलं आहे. त्यामुळं या दोन्ही उमेदवाराचा प्रचंड अशा पद्धतीनं या ठिकाणी विजय होणार आहे. आपली मशाल आहे, ही मशाल क्रांतीची मशाल आहे. कारण या देशाचं सार्वभौमत्व आणि लोकशाही टिकवण्यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राहुल गांधी हे लोक जे आहेत हे काम करतायत. शरद पवार साहेबांनी आयुष्यभर सेक्युलरिझमचं काम केलं. ज्या OBCना आरक्षण देण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो या आघाडीच्या बाजूनं भक्कम अशी ताकद उभी आहे आणि आपल्या कामाला आपलं स्वतःचं श्रेय लाटण्याचं काम काही लोक करतायत. तुम्हाला माहित असेल की या गावाचं 1993 पासून 1993 पासून तर 2022 पर्यंत या गावात पाण्याचं बिल भरलं नव्हतं. मी जिल्हा परिषदच्या उपकरातून त्या ठिकाणी माझ्या स्वतःचे 25 लाख रुपये या गावाला पाण्याचं बिल भरण्यासाठी दिले. अशा पद्धतीने आपण काम केलं. या ठिकाणी शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत, शेतकऱ्याला लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत एका मिनिटात मी देऊन टाकायचो. एका मिनिटात कोऱ्या लेटर पॅडवर सही करून द्यायचो आणि म्हणून या जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी, प्रत्येक नागरिक आम्ही कधी जात धर्म पंथ भाषा विभाग काही पाहिला नाही. सर्व या राज्यातले लोक आपले आहेत आणि अशा पद्धतीनं आम्ही काम केलं आणि आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये एक नव्यानं एक उत्साहपूर्ण आपली आघाडी झालेली आहे. या आघाडीचं राज्य येईल आणि या ठिकाणी आपला मुख्यमंत्री होईल. आता दादा विरोधी पक्षनेते असते तर पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आलेच होते. आता पुढच्या काळात स्वतःचे मुख्यमंत्री होतील अशा मी त्यांना शुभकामना देतो आणि आपण सर्व लोकांना घेऊन या राज्यामध्ये मोठं काम उभं करूया अशा पद्धतीचं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आता आपल्या जेवढ्या महिला आहेत त्या रात्रंदिवस फिरतायत. आपण सर्वांना घेऊन सर्वांचे कामं किती कामं केले मलाही आठवणा. प्रत्येकातच सिमेंट बंधारे बांधले, गोठे दिले, त्यानंतर जनावरं दिले, आपले दुभती जनावरं दिली, अनेक काम केलं. ग्रामीण भागामध्ये आपल्या ग्रामीणचा चेहरा जो आहे तो चेहरा मेहरा बदलून टाकण्याचं आपण काम केलं. 5 वर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये इथं कुठलीही समस्या राहणार नाही या दृष्टीनं आपण काम करूया. आणि यांच्या पाठीमागं मी पण उभा आहे. आपले विरोधी पक्षनेते अंबादास दादा दानवे यांचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद लाभणार आहे. आमचे बाबा बेग हे सारे जे काही मंडळी आहे या सर्वांचा आपल्यासोबत आमचे साबळे मामा आहे. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत आणि सुरज सोनवणे सर तिकडचे वडगावचे आपले उमेदवार आहेत त्यांच्या या पत्नी आहे का त्यांच्या पत्नी या त्या ठिकाणी उभ्या आहेत. त्यांना सुद्धा मशाल निशाणी आहे. ही मशाल एवढी पेटवायची दानवे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही मशाल संपूर्ण जिल्ह्यात पेटलेली आहे. एक नवीन परिवर्तन या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि तुम्हाला माहीत आहे की प्रस्थापित पक्ष संपलेले आहेत, त्यांच्यामध्ये भांडणं चालू आहे आणि या 1.5 वर्षामध्ये काही झालं नाही. आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना या ठिकाणी नव्यानं कोणती इंडस्ट्री झाली नाही, रोजगार आला नाही, काहीच काम केलं नाही. आणि म्हणून मित्रांनो तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा. नव्यानं आपल्याला आपल्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे, शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे. आपण या दृष्टीनं विचार करा. शेतकऱ्याचे प्रश्न आपण मांडतो. मराठवाड्यात अत्यंत अवघड परिस्थिती आहे. आपल्याला माहित आहे की रोजचे 3 ते 5 शेतकरी आत्महत्या करतात आणि हे सारा मुख्यमंत्र्याच्या काळात यांनी आमचं जे विखे पाटलाशी मैत्री केली आणि विखे पाटलानं आमचं 8% पाणी कमी करण्याचं काम केलं. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला नव्यानं
आपल्या पाण्याची तूट असेल, रोजगाराची तूट असेल, ते सारं भरून काढण्याच्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये काम तर होईलच. परंतु आज ही छोटी निवडणूक जरी असली तर तुम्ही या दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागं एक प्रचंड अशी शक्ती उभी करा आणि येणाऱ्या काळामध्ये एक मोठं नवं चैतन्य घडवा. सर्वांच्या सोबत मी आहे आणि दोन्ही उमेदवाराच्या सोबत मी आहे. प्रॅक्टिकल काम होणार आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण बोलून दाखवण्यापेक्षा काम करणारी माणसं आहोत. तुम्हाला माहिती आहे की या इथं आपण आरोग्य केंद्र मंजूर केलं, परंतु त्याला जागा नव्हती. नंतर 1,20,00,000 रुपये बांधकामासाठी आपले तयार होते, परंतु जागा नसल्यामुळं ते केलेले आहेत. परंतु आपली जी जुनी जी आपली जिल्हा परिषदेची इमारत आहे, जुनी जी पडायला आलेली आहे, त्या ठिकाणी आपण आरोग्य केंद्र उभं करूया. या ग्रामपंचायतीला सुद्धा एक सक्षम ग्रामपंचायत आपण या ठिकाणी 10 कोटी रुपयाचे कर्ज घेऊन या ठिकाणी शॉपिंग सेंटर उभं करू, महसुली क्षेत्र वाढवण्याचं काम करूया. या पद्धतीनं मी या पुढच्या काळामध्ये आपल्याला काम करायचं आहे. आता दादाला 3 कार्यक्रम आहेत. सुरेश सोनवणे साहेब इथं आलेले आहेत, त्यांना उद्घाटन करायचं आहे. ते आम्ही या ठिकाणी संभाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी मी आणला आणि तयार करून ठेवला, परंतु जागा न मिळाल्यामुळं मंदिराला जागा दिली नाही. या मेन हायवेवर आपल्याला संभाजी महाराजांचा पुतळा बनवायचा आहे. त्या दृष्टीने आपण खूप काम करूया. सर्व जाती धर्मांना घेऊन काम करायचं आहे. मुस्लिम असतील, दलित असतील, आदिवासी असतील, या ठिकाणचा हिंदू प्रत्येक माणूस, त्यांना सर्वांना न्याय देण्याचं काम आपण करूया. या दृष्टीनं ही उमेदवारी आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून घेतलेली आहे आणि आपण हे नाव म्हणजे दादाची नाचक्की झाली पाहिजे असं काही करणार नाही आणि एकदम ताकदीनं उभं राहू आणि ताकदीनं या जिल्ह्यामध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम करू अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडं समोरची जरा शांत बसा. आपल्या महाराष्ट्र राज्याचे बोलतो विरोधी पक्षनेते तथा जिल्हा प्रमुख दादांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. जवळून जाऊन सांगण्यात का खुर्ची नाही घ्यावा, खुर्ची लावू ना. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आजच्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंदजी धिवर, विष्णूजी जाधव, प्रमोदजी ठेंगडे, सुरेशजी गायके, बाळासाहेब कारले, विशाल खंडागळे, सुरेशजी सोनवणे, सुभाषजी साबळे, लखनजी सलामपुरे, विनायकजी जळके, अविनाशजी घुले, ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहेत ते माझे मोठे बंधू रमेशजी गायकवाड, आपल्या उमेदवार सौभाग्यवती विद्याताई गायकवाड, पंचायत समितीचे उमेदवार लताताई कानडे, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांना. खरं तर जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, तसा हा गट तसा छोटा आहे. किती गावाचा आहे? 13 गावाचा. 13 गावाचा गट असताना बरेच जण छोट्याशा कागदावर झालेली कामं छापतात भाऊ. मग तू रमेश दादाला पूर्ण पुस्तक छाकावं लागलेलं आहे. एवढं काम मागच्या काळात जिल्हा परिषद झालेलं आहे आणि मला असं वाटतं हीच त्यांना पुन्हा एकदा संधी वहिनीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी दिली पाहिजे. मागच्या काळात जिल्हा परिषदेत आम्ही सोबत काम केलं. करत असताना सगळ्यात आधी काय तर माझ्या सर्कलचे किती विकास कामं तुम्ही करणारे, किती मंजूर करणारे, अशा प्रकारची भूमिका रमेश दादा सातत्यानं ठेवत होते. कारण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमचे होते, सभापती आमचे होते, बरोबर का? आणि या काळात रमेश दादा एकच बोलायचे की आमच्या सर्कलला काय करणार, काय निधी देणार, कोणते कामं मंजूर करणार. आता काही कामं रमेश दादांनी केलं, श्रेय दुसऱ्याने घेण्याचा प्रयत्न केला. पण एक सांगू का,
आमदारालाही जमले नाही एवढे काम रमेश दादांनी या मतदारसंघात केले. आमदार नुसत्या घोषणा करल, नुसती कोई गाडी इकडून तिकडे जाईल, परंतु या गावात काही रमेश भाऊनी त्याला बसू दिलं नाही, एवढं नक्की, बिलकुल बसू दिलं नाही. बरोबर आहे ना? आता लताताई पुन्हा एकदा मैदानात उतरलेल्या आहे. मधल्या काळात थोड्याशा आजारी होत्या आणि आता लताताई आणि तुम्ही सोबत असल्यावर मला असं वाटतं विजयाला कोणी आपल्याला रोखू शकत नाही या गावामध्ये. कारण लताताईनं या पंचायत समितीचं प्रतिनिधित्व केलं, मला उपसभापती पण होत्या. म्हणून एक अतिशय अनुभवी सर्वसामान्यामध्ये काम करणाऱ्या भगिनी आमच्या या सुद्धा आपल्या सोबत आहे. भाऊ, मला एक दिवस सकाळीच का रात्री उशिरा 2 वाजता भाऊचा फोन आला. एका शब्दावर भाऊला मी म्हटलं, भाऊ मशालीवर उभा राहून जा तुम्ही, मजा येईल सगळी. भाऊ जे तुमचे होऊ शकले नाही ते आमचे कसे काय होणार? तुम्ही सांगितलं मी 3-3दा केलं, मी तर एकदाच केलं. बरोबर आहे का नाही? मी 3दा येऊ केलं, 3दा ते केलं, मी तरी एकदाच केलं. पण जे तुमचे होऊ शकले नाही ते आमचे कुठून होणार आहे? तेव्हा मला असं वाटतं बरे झाले तुमच्यासारखा माणूस तरी आम्हाला भेटला ना त्याच्यामुळं. आणि म्हणून हे जिल्हा परिषद सर्कल सातत्यानं शिवसेनेला ताकद देणार आहे, रमेश दादालाही ताकद देणार राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं ही लढाई आहे, ही लढाई तशी विचाराची पण आहे. पंढरपूर गाव असेल, पंढरपूर जिल्हा परिषद सर्कल असेल, सगळ्या जातीचे धर्माचे सगळे लोक इथं या भागात राहतात. या गावाचे अनेक प्रश्न आहे, कारण हे गाव शहर पण नाही आणि खेड पण नाही असं झालेलं आहे. खेड म्हणाव तर एकदम शहरीकरण झालंय, शहर म्हणाव तर अजूनही ग्रामपंचायत येत आहे. आणि अशा स्थितीमध्ये या भागाचे अनेक प्रश्न आहे. मागच्या काळामध्ये हे गाव गावठाणात असल्यामुळं इथले लोक सैरभर झाले होते की काय करावं काही नाही, असे गावातल्या लोकांना प्रश्न निर्माण झाला होता. मला आठवतं त्यांना सगळ्यात जास्त आधार देण्याचं काम केलं असेल तर ते रमेश दादांनी केलं होतं त्या काळात, सगळ्यात जास्त. आणि चिंता करण्याची गरज नाही. शिवसेना माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी काम करते, मला वाटतं ही शिवसेना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ठेवत आलेली आहे. कोणी दलित असेल, कोणी मुस्लिम असेल, कोणी ख्रिश्चन असेल, शीख असेल, जात पात न मानता शिवसेना सातत्यानं पुढे जाण्याचा प्रयत्न करते. बरेच जण शिवसेनेची भीती दाखवतात, हिंदूंना वेगळी भीती दाखवतात, मुस्लिमांना वेगळी दाखवतात, दलितांना वेगळी भूमिका दाखवतात. परंतु जे भूमिका दाखवतात ना, उद्या 26 जानेवारी भाऊ, 26 नोव्हेंबर 1949 ला या देशाची राज्य घटनेचा दिन आहे. उद्याच्या दिवशी खऱ्या अर्थाने राज्य प्रजासत्ताक झालं होतं. परंतु हे राज्य प्रजासत्ताक राहू नये अशा प्रकारची भूमिका कोणी मांडली होती, ते लोक सत्तेत आहे या देशात. या लोकांनी मागच्या काळामध्ये 400 खासदार कशाला आणायचे, तर घटना बदलण्यासाठी आणायची अशी भूमिका व्यक्त केली होती. आणि त्यावेळेस या संभाजीनगरात संविधान बचावाचा मोठा कार्यक्रम रमेश दादांनी केला होता. मी सुद्धा त्या कार्यक्रमाला होतो. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान कोणी बदलू शकत नाही. पण भारतीय जनता पार्टी सारखी संघटना आणि त्यांना साथ देणारी शिंदे गटासारखी एक गँग अशा प्रयत्नात सहभागी होते. परंतु मला असं वाटतं आज तुम्ही आम्ही जे ताट मानेनं उभे आहोत हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे उभे आहोत, लक्षात ठेवा. असं होत असताना हिंदू मुसलमान सुद्धा वाद वेगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतो. हिंदुत्ववादी तर आम्ही पण आहोत, पण हिंदुत्ववादी आम्हाला शिवसेनेला शिकवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी सारखे लोक करतात. पण मुसलमानाला विरोध करणं म्हणजे हिंदुत्ववाद नाही.
या मुस्लिम बांधवांनाही सोबत घेऊन चालणं यालाच हिंदुत्वात म्हणतात. धर्म ज्याची त्याची खाजगी बाब आहे. तो तुम्ही मी इथल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करेल. इथं मोठ्या प्रमाणावर भगिनी बसलेल्या आहेत. शिवसेना सर्वांना सोबत घेऊन जाणारा पार्टी संघटना आहे, लक्षात ठेवा. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील. कोविडचा काळ आठवा. या काळामध्ये हिंदू मुसलमान केलं गेलं नाही. धारावी सारखी मोठी आहे महाराज आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी, तर सगळ्यात जास्त काम माननीय उद्धवजीने केलं होतं. म्हणून शिवसेना हिंदू असेल, मुसलमान असेल, दलित असेल, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी संघटना आहे. शिवसेना प्रमुखाचा विचार, बाबासाहेबांची राज्यघटना हिला मानणारी शिवसेना आहे. आज जी शक्ती समोर उभी आहे हे सगळं मोडणारी शक्ती आहे. खोक्यावाली शक्ती आहे, खोक्यावाली. मला वाटतं खोकेवाले, अरे खोके इथल्या आमदाराच्या नोटाचे गठ्ठे शेजारी बसलेले सुटकेस बरोबर टीव्हीवर येतात, सोशल मीडियामध्ये येतात, अशा पद्धतीने येतात. कोण आणतात? आता इथं घरातलेच लोक आणू शकतील ना, बाहेरचे तुम्ही आम्ही गेलो होतो का त्यांच्या घरात? तुम्ही आम्ही गेलो होतो. म्हणून अशा पद्धतीने हे जे लोक आहे संविधान विरोधी, घटना विरोधी आहे, जातीयवादी आहे. आणि म्हणून जिल्हा परिषद विकासाच्या कामाची निश्चिती या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मी सहज बेरीज केली तर 90, 100, 125 कोटी रुपयाचे विकास काम एकट्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये झालेले आहे. आणि पुन्हा एकदा हे सर्कल पुन्हा गतीनं पुढे नेण्यासाठी आपल्याला सौभाग्यवती विद्याताई रमेश गायकवाड यांना पुन्हा निवडून दिलं पाहिजे, लताताईंना पुन्हा निवडून दिलं पाहिजे. अनेक प्रश्न आहे, हॉस्पिटलचे प्रश्न आहे, आशा अंगणवाडी सेविकाचे प्रश्न आहे, छोटे छोटे प्रश्न. हे प्रश्न कोण सोडू शकत असेल तर ती शिवसेना सोडू शकेल बांधवांनो. आणि म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. ही निवडणूक एका जिल्हा परिषद सर्कलची नाही. ही निवडणूक मला असं वाटतं एक विचाराची लढाई आहे. आणि हा विचार, हा मशालीचा विचार, हा परिवर्तनाचा विचार आहे, हा विकासाचा विचार आहे. हा विचार या पंढरपूर सर्कल मध्ये सुद्धा रमेश दादाच्या नेतृत्वाखाली आपले तिन्ही उमेदवार मशालीच्या निशाणीवर निवडून द्या, अशा प्रकारचं आव्हान करतो आणि सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रचाराचं नारळ फुटला, काय सांगाल दादा? जिल्हा परिषद 2026च्या निवडणुकीमध्ये पंढरपूर गटातून विद्या रमेश गायकवाड आम्ही पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीला आमच्या उमेदवार लताबाई कानडे या उभे आहेत. आणि तिकडं रवी चव्हाण म्हणून आपला कॅन्डिडेट उभा आहे. तेवढं आता हे तिन्ही उमेदवार विजयी होणार आहे. गेली 5 वर्ष आम्ही जे विकासाची कामं केली आणि विकासाच्या कामामुळे हे लोक आम्हाला निवडून देणार. आज मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर एक सायडेड वातावरण झालेलं आहे, एकतर्फी वातावरण झालेलं आहे. आम्ही जी केलेली शेतकऱ्यांची कामं आहेत त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणच्या नागरिकांना जाण्यासाठी हा 6.5 कोटीचा जो पूल बनवला याला वडगाव इथं आपण जे फुलेनगर आहे त्या फुलेनगरमध्ये आम्ही लोकांच्या घरामध्ये पावसाळ्याचे पाणी यायचं त्याला आम्ही 5 कोटी रुपयाचा निधी आणला. त्याचप्रमाणे आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 1,20,00,000 रुपयाचा आपला निधी दिला. त्याचप्रमाणे गावामध्ये एक बाबासाहेबाचं स्मारक उभं केलं. त्याचप्रमाणे आम्ही गेवराईला 72 लक्ष रुपयाचं बौद्धविहार बांधलं आणि दत्त मंदिर बांधलं. अशा अनेक वळगावला बौद्धविहार बांधलं, पूल बांधला, रस्ते केले, सिमेंट रस्ते, सारे काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि मतदारसंघामध्ये प्रत्येक छोटा असेल की मोठा असेल, आता गोलवाडी भागामध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याची टाकी आणली. ती शाळा जी आहे ती शाळा आमच्या निधीतून बांधली गेली. पेवर ब्लॉक बांधले, पेवर ब्लॉक बसवले. त्याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकली आणि गाव छोटासा असल्यामुळं टुमदार गाव दिसत आहे. इथं बौद्धविहारासाठी आम्ही 7 लक्ष रुपयाचा निधी दिला. त्याचप्रमाणे आम्ही गेवराईला गिरनेरा तांड्यावर आम्ही आरोग्य केंद्र उभं केलं. आरोग्य केंद्रात जवळपास 40 लक्ष रुपये मी खर्च केले. गेवराईला ग्रामपंचायत आणली जनसुविधेमधून. ती ग्रामपंचायतसुद्धा बांधकाम पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही वडगाव कोलाटी येथे
आरोग्य केंद्र दिलं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शेतकरी जे राहतात त्या शेतकऱ्याला जवळपास 300 सिमेंट बंधारे बांधून दिले. त्यामुळे शेतकऱ्याच्या सिंचनाचा प्रश्न सुटलेला आहे. सिंदोन बिंदोन भागात सुद्धा शेतकऱ्याला पाणी मिळत आहे. त्याचप्रमाणे आमचं परदरी जे गाव आहे तिथं सिमेंट बंधारे बांधले आणि आमचा जो तांडा आहे परदरी तांडा त्या ठिकाणी सिमेंट रस्ते बांधले. त्या ठिकाणी आम्ही सेवालाल महाराजाचं मंदिर उभं केलं. असे अनेक प्रश्न म्हणजे आम्ही जवळपास 1,20,00,000 रुपये आम्ही जे घाटकटिंगसाठी दिले कुठल्या परदरी गावाच्या आणि तो शोले टाईप तिथं पिक्चरमधला जो भाग होता त्या पद्धतीनं तिथं घाट असताना आम्ही त्या ठिकाणी 1,20,00,000 रुपये आणले. आम्ही त्या ठिकाणी एक मारुतीचं मोठं मंदिर स्वतःच्या पैशातून बांधून दिलं आणि असे अनेक कामं केले. सर्व जाती धर्माला घेऊन आम्ही काम केले. प्रत्येक ठिकाणी आम्ही कब्रस्तान जेवढे आहे आमच्या या जिल्हा परिषद सरकारला त्याला साऱ्याला आम्ही सुशोभीकरण केलं. त्याला पूर्ण आम्ही भिंती म्हणजे संरक्षण भिंती बांधून दिल्या आणि तिथं आम्ही खूप नलिका बसवल्या. म्हणजे अंत्यविधी झाल्याच्या नंतर तिथं स्वच्छ पाण्यानं लोकांना तिथं हातपाय धुवायसाठी पाणी ठेवलं. साऱ्या जेवढे काही आम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही हेमास्ते बसवले प्रत्येक कब्रस्तानमध्ये. त्याचप्रमाणे आम्ही स्मशानभूमी बसवल्या, स्मशानभूमी आणल्या. आम्ही गेवराईला छोटी स्मशानभूमी बांधली. त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी आपल्या गेवराईला पाणी पुरवठ्याचे जलजीवन मिशन राबवलं. या ठिकाणी सुद्धा आम्ही 3,68,00,000 रुपयाचा निधी जलजीवन मिशनच्या मार्फत आम्ही या ठिकाणी टाकीचं काम चालू आहे. आम्ही अनेक गावामध्ये जलजीवन मिशनच्या योजना राबवल्या आणि सारीकडे पाण्याचा स्रोत सुरू व्हावा म्हणून माननीय गुलाबराव पाटील जे पाणी पुरवठा मंत्री त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो आणि पंढरपूरला आम्ही हर घर नल हर घर जल अशी जी संकल्पना आहे शासनाची ती इम्प्लिमेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? विकासाला मतदान करा आणि विकास झाला नाही. विकास महत्त्वाचा आहे. आपल्याला काही जात धर्माचे भांडणं नको. जिल्हा परिषद ही छोटी निवडणूक आहे, विकासाची निवडणूक आहे असं आपल्याला काम करायचं. या दृष्टीने आपण पुढच्या काळामध्ये सर्व भाईचारा निर्माण करू. जाती धर्माच्या भिंती आम्ही सर्व एक आहोत. हे काम आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी करत आलेलो आहोत. सर्व जाती धर्माचे लोक आमचे आहेत. सर्व मंडळी या ठिकाणची मतदार आमचे आहेत. आमचं कुटुंब आहे. हे सर्कल म्हणजे आमचं कुटुंब आहे आणि पंढरपूर हे आमचं गाव आहे. तुमच्या माध्यमात मोठा एक हे होता गावठाणीचा प्रश्न होता. तो गावठाणचा प्रश्न बी तुम्ही मार्गी लावलेला आहे काही प्रमाणामध्ये. त्याकडे कसं होतं? आता आम्ही या ठिकाणी असं झालं की आमची पूर्वी ग्रामपंचायत होती वळदगाव ग्रुप ग्रामपंचायत. त्याच्यामध्ये गंगापूर नेरी आणि पाटोदा आणि नंतर पंढरपूर. आम्ही त्या गावाला ज्यावेळी ती विभक्त झाली त्या विभक्त झाल्याच्या नंतर त्यांना आमचं जे गावठाण होतं ते वळदगावला गेलं आणि या ठिकाणी गावठाण तिकडे गेल्यामुळे आम्ही या ठिकाणी आमचं गावाचं गावठाण डिक्लेअर न केलं. आमचं महसुली क्षेत्र घोषित झालं पंढरपूरचं, परंतु आम्हाला गावठाण क्षेत्र घोषित न झाल्यामुळे मध्यंतरी 3 महिन्यापूर्वी आम्ही एक बैठक घेतली माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला एक समिती नेमली गेली की माननीय तहसीलदार, BDO आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख या तिघांची सदस्य समिती तिन्हीने प्रस्ताव तयार करायचा आणि त्यामध्ये एक मोजणीचा प्रस्ताव उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने दिलेला आहे. त्याचप्रमाणे साऱ्या गावाच्या ज्या नोंदी आहेत त्या ग्रामपंचायतीच्या मार्फत आमचे आमिरभाई यांनी पंचायत समितीला नेमून दिलेले आहेत. ते एक काम BDO झालेलं आहे आणि तहसीलदाराचा अहवाल लवकरच तिथे प्राप्त होईल आणि या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गावाला गावठाण क्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देऊ आणि प्रत्येकाला आपण ड्रोनच्याद्वारे या गावाची मोजणी केली आणि त्या ड्रोनच्याद्वारे आम्ही सर्वांना जेवढी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीप्रमाणे आम्ही त्यांना मालकी हक्काचे उतारे म्हणजे कबाली देणार आहोत आणि सर्वांना PR कार्ड द्यायचं आम्ही काम करतो. हीच आमची पुढच्या काळातलं काम राहतं.